महाराष्ट्रामध्ये पीओपी मूर्तींना अखेर परवानगी देण्यात आलेली आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतलाय। पीओपी मूर्तींवर असलेले निर्बंध हटवले गेलेत। केवळ कृत्रिम तलावात पीओपी मूर्तींचं विसर्जन मात्र करता येणार आहे। CPCB सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड याच्या रिपोर्टवर आणि त्याआधी राज्य सरकारचा जो रिपोर्ट राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल कमिशन माननीय अध्यक्ष काकोडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आणला, या सगळ्याचा परिणाम आज पीओपीच्या मूर्त्या बनवण्यावर बंदी आता नाही, पीओपीच्या मूर्त्या डिस्प्ले करण्यावर बंदी आता नाही, पीओपीच्या गणेश मूर्त्या विकण्यावर आता बंदी नाही, पीओपीच्या गणेश मूर्त्या विसर्जनावर बंदी नाही, पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारला करणं अपेक्षित आहे। तर पीओपी संदर्भात न्यायालयाचे नेमके निर्देश काय आहेत ते पाहूयात। पीओपीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करता येणार नाहीत। नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जित करण्यासाठी न्यायालयाची परवानगी हवी, हे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। महाराष्ट्र सरकारला विसर्जनाबाबत भूमिका स्पष्ट करावी लागेल। येत्या 30 जूनच्या आधी सरकारने भूमिका लेखी कळवावी, असे सुद्धा निर्देश न्यायालयाने दिले आहेत।